राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच महाविकास आघाडीतली फूट किंवा कम्युनिकेशन गॅप प्रकर्षाने दिसून आला. काल महाविकास आघाडीची बैठक होती. रणनीती ठरवण्यासंदर्भात विरोधकांची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. या बैठकीला आणि पत्रकार परिषदेला एनसीपी शरद पवार गटाचे नेतेच उपस्थित नव्हते. मग तुम्ही हा प्रश्न त्यांना का नाही विचारला? त्या बैठकीत विचारलं तर स्वतः भास्कर जाधवनी असं म्हटलं की काही कम्युनिकेशन गॅप राहील. नाही बघा, तुम्हाला माहिती असेल की शरद पवार इस्पितळात आहेत. काल त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करावं लागलं आणि बरेचसे नेते प्रमुख हे पुण्यात. अनेकांशी माझं बोलणं झालं आहे. इतर काही विषयांवरच्या आमच्या चर्चा सुरू आहेत. पण काल हे बरेचसे प्रमुख नेते हे पवार साहेबांना अचानक इस्पितळात दाखल केल्यामुळे तिथे आहेत अशी माझी माहिती आहे. या विषयात आता फार अजिबात फूट वगैरे नाही. फूट कसली नाही पोचू शकलं कोणी. बरेचसे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईच्या बाहेर वास्तव्याला असलेले आहेत. जयंतराव पाटील असतील, शशिकांतराव शिंदे असतील, हे प्रमुख नेते जे आहेत ते बाहेर. आणि त्यांच्यापेक्षा जे प्रमुख नेते सगळे होते, प्रमुख त्यांच्यापेक्षा प्रमुख, ते आता सुनेत्रताई पवारांबरोबर आहेत. पवारसाहेबांबरोबरचे लोक पवारसाहेबांबरोबरच आहेत. मला वाटतं आज मुंबईत पोहोचतील ते आणि त्यानंतर आम्ही एकत्र असू. नाही पण राऊसाहेब, परिस्थिती अशी निर्माण झाली होती की जे पत्र सरकारला मुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे त्यावर एनसीपी शरद पवार गटाच्या आमदारांची सही होऊ शकली नाही. माजी आमदारांची सही घ्यावी लागली आणि ते पत्र मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला द्यावं लागलं. पहा की हा विधिमंडळाचा विषय आहे की नाही. हा विधिमंडळातले जे आमच्या सगळ्या महाविकास आघाडीचे नेते आहेत, तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारला तर ते अधिक समर्पक उत्तर देतील. बाकी इतर काय विषय असले तर नक्की आपल्याशी बोला. बाकी इतर विषय म्हटले तर मग राज्यसभेचा विषय आहे. काय तुम्ही म्हणतात की शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे हा प्रश्न तुम्ही किती वेळा विचारणार? नाही त्याची लेटेस्ट डेव्हलपमेंट ही आहे की काल हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं आणि काँग्रेसला ही राज्यसभेची जागा. याच्यावरती माझं उत्तर काय होतं? आम्ही एकत्र बसू. अद्याप त्या संदर्भातली कार्यवाही सुरू झाली आहे का, प्रोसिजर सुरू झाली आहे का नाही. सगळ्यात आधी मी या विषयावर म्हणालो की आम्ही 3 पक्ष एकत्र बसू आणि कोणी कुठे लढायचे ठरवू. हर्षवर्धन सकपाळ हे प्रांताध्यक्ष काँग्रेसचे आहेत, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. माननीय उद्धव साहेबांनी विधिमंडळात परत जावं ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ती कायम राहील. आता त्यांची इच्छा काय आहे याची आम्हाला चाचपणी करावी लागेल की आमच्या पक्षप्रमुखांची काय भूमिका आहे किंवा शरद पवार साहेबांची काय भूमिका आहे किंवा काँग्रेसच्या संदर्भात त्यांच्या हायकमांडची काय भूमिका आहे. हे जेव्हा आम्ही त्या एखाद्या विषयावर तिघे एकत्र बसू तेव्हा त्यातून निर्णय मिळेल आणि ते तुमच्यापर्यंत नक्की कळवला जाईल किंवा तुम्ही खिडकीतून पाहाल आणि तो निर्णय घ्याल. काय आहे रावसाहेब, बैठकीत चर्चा होण्याआधीच काँग्रेसचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे बाहेर मतप्रदर्शन करतात. करू द्या ना, करू द्या. हा काय मोदींचा पक्ष आहे का? मोदींच्या पक्षामध्ये मतप्रदर्शन व्यक्त करायला बंदी आहे. तिथे लोकशाही नाही. आमच्याकडे 3 स्वतंत्र पक्ष आहेत. महाविकास आघाडीमध्ये लोकशाहीचा मान राखला जातो. प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केल्यावर सुद्धा मग नंतर आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो, तो सगळ्यांना मान्य आहे.